यशस्वी ठरेल का? स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण, सुमितला पाहू आणि गोलंदाजी ट्रॅकवर मयूर पाटील. दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा मयूर असणार तयार. दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला सरळ भिरकावलाय. लॉंग स्टॉप चेंडू जाणार सी मारे का पार. येतोय अजून एक चौकार. डीजे तर सर्व प्रेक्षकांना प्रेमाची याक असणारे. सामना चालू असताना आपण आपली गाडी मैदानात नेऊ नका. इथे मात्र पहिल्या चेंडूवर केलाय आक्रमण आणि आक्रमणशीर धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकावर. दुसरा चेंडू घेऊन मयूर. अजून एक अकूट टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला बाद करण्याचं यश आलं. क्षेत्ररक्षक होते तिथे आपल्याला मनीष पाहायला मिळतील. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1. तर थँक्यू. त्यानंतर आपण आगमन पाहूया आपण वाजे गावातील एक अष्टपैलू खेळाडू पंकजदादा पाटील, बायकरमॅन म्हणून ओळख. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज पाहू आपण, दीपेश मोरे. अजून एक फलंदाज पाहू, यंगस्टर आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी मोहो संघाकडून. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केलाय कमबॅक मयूरच्या माध्यमातून. तिसरा चेंडू घेऊन येणार मयूर. स्ट्राईकला दीपेशला पाहू. अजूनही चेतन त्याच ताकदीने नॉन स्ट्राईकला आपल्याला उभा पाहायला मिळेल. इथे मात्र फटका जरूर चांगला खेचला. क्षेत्ररक्षक असतील जयश. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का. अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट. डीजे क्षेत्ररक्षक होती तिथे जयश. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 2. कमबॅक करत असताना मयूरला आपण पाहू. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या 21. त्यानंतर मयूरच्या पहिल्या चेंडूवर जरूर आला चौकार. त्यानंतर सलग 2 चेंडूंवर 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार हा गोलंदाज. हॅट्रिकसाठी ओळखला जातो. हॅट्रिक मात्र घेईल का? कारण की डोंगरेच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता, कमालीची गोलंदाजी केली होती. तिथे सुद्धा हॅट्रिक, विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहिली होती. त्यानंतर उमरोलीच्या मैदानावर आपण मयूरच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पाहिली होती. अजून एक विकेट हॅट्रिक भेटेल का? नवीन फलंदाज ऋषी मोरे. तिथे मात्र चेंडू जरूर हवे ते जयेश तहसील तेंडुलकरी. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक कंप्लीट होत असताना आपण मयूरला पाहू. फलंदाज बाद. डीजे 25 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अजून या षटकामधील जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूंमध्ये धावा किती येतील अजून या जर इनिंगचा पण विचार केला, 4 षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकांमध्ये धावा किती जमवल्या जातील? 25 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आपण मैदानात पाहू, सार्थक मात्रे. अजून एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सार्थकला आपण पाहू. मोठा फटका खेचेल का? संघ अडचणीत जरूर सापडलाय. 3 विकेटचं पतन जरूर झालंय. इथे मात्र कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? कमबॅक करून देत असताना आपण मयूरला पाहिलं. त्यानंतर पुन्हा एकदा पाहूया आपण. मयूर तयार. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार वाईड. खराब चेंडू निशिर. धावसंख्या पुढे सरसावेल. 26 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार मयूर पाटील. ऑन बॉलिंग अटॅक. ते मात्र सन्मान जरूर दिलाय. योगेश असतील तिथे मात्र
थर्ड अंपायर आपण अंपायरना इशारा करत असताना पाहू. रनआउट साठी दिलेला कॉल आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आपल्याला डिसिजन पाहायला मिळेल. फलंदाज होणार बाद. OUT. अजून एक होणार फलंदाज बाद. तिथे योगेश होते. चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. थ्रो कलेक्ट सुद्धा चांगला केला. तर गोपीनाथ काका पाटील यांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज पाहू आपण. सूरज मात्रे. इनॅट नंबर 6 हा फलंदाज पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी करत असताना मयूरला पाहू आपण. पुन्हा एकदा असणार तयार. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येणार मयूर ऑन बॉलिंग अटॅक. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 6. OUT. DJ.